विना परवाना हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. तत्पुरुष समास. 3. कर्मधारय समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अव्ययी भाव समास. ओळखण्याची शॉर्ट पद्धत. समासातील पहिले अव्यय असेल. माता पिता हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. द्वंद्व समास. 3. कर्मधारय समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. द्वंद्व समास. चतुर्भुज हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. द्वंद्व समास. 3. कर्मधारय समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बहुव्रीही समास. ज्या समासात तयार झालेल्या शब्दाचा अर्थ हा त्या समासातील दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदार्थीसाठी होतो. ग्रामविकास हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. द्वंद्व समास. 3. तत्पुरुष समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तत्पुरुष समास. अधिलोकन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. तत्पुरुष समास. 3. कर्मधारय समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अव्ययी भाव समास. जीवजंतू हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. द्वंद्व समास. 3. कर्मधारय समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. द्वंद्व समास. द्विजात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. द्वंद्व समास. 3. कर्मधारय समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बहुव्रीही समास. ज्या समासात तयार झालेल्या शब्दाचा अर्थ हा त्या समासातील दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदार्थीसाठी होतो. राजमहल हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. द्वंद्व समास. 3. तत्पुरुष समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तत्पुरुष समास. सत्यवचन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. द्वंद्व समास. 3. कर्मधारय समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक. उपकार हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. तत्पुरुष समास. 3. कर्मधारय समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अव्ययी भाव समास. रात्र-दिवस हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. द्वंद्व समास. 3. कर्मधारय समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. द्वंद्व समास. लंबोदर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. द्वंद्व समास. 3. कर्मधारय समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बहुव्रीही समास. ज्या समासात तयार झालेल्या शब्दाचा अर्थ हा त्या समासातील दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदार्थीसाठी होतो. देवालय हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1. अव्ययी भाव समास. 2. द्वंद्व समास. 3. तत्पुरुष समास. 4. बहुव्रीही समास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तत्पुरुष समास.